सैन्यानं मोठा दणका दिलाय। कालपासून एकूण 5 दहशतवाद्यांची 7 घरं जमीनदोस्त करण्यात आली आहे। पुलवामा, कुलगाम, त्राल, बिजबेहरा आणि शोपियान भागात ही कारवाई करण्यात आली। काल 2 तर आज 3 दहशतवाद्यांच्या घरांवर ही कारवाई करण्यात आली आहे। सध्या तरी या छोटीपुरा गावामध्ये तणाव असं काही वातावरण नाही, मात्र प्रचंड शांतता दिसते। काही जे स्थानिक नागरिक आहेत ते बघायला येत आहेत कारवाई झालेलं, मात्र बोलायला कॅमेरासमोर कुणीही तयार नाही। अगदी पाहतोय आपण ही लहान मुलांपासून ही सगळी जी लोक आहेत ह्या गावातली ती या ठिकाणी आलेली आहेत। वरच्या मजल्यावर देखील पाहिलं तर जे साहित्य आहे ते सगळं पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आतापर्यंत 6 ते 7 जणांच्या घरावर अशा पद्धतीने ही कारवाई करण्यात आली आहे। आदिल गोजरी जो बिजबेहरामध्ये राहायचा, त्यानंतर त्रालमध्ये आसिफ शेखच्या घरावर कारवाई झालेली आहे। पुलवामामध्ये अहसान शेखच्या घरावर कारवाई झालेली आहे। जाकीर गनीच्या घरावर कुलगाममध्ये कारवाई झालेली आहे आणि हरीस अहमदच्या घरावर पुलवामामध्ये कारवाई झालेली आहे। त्यानंतर ही शोपियान जिल्ह्यातल्या या गावातली ही खरं तर आपण दृश्य पाहतोय। आपण खाली जायचा खरं तर प्रयत्न करूयात। खाली या ठिकाणी काचा देखील पडलेलं आपण पाहतोय। जे लाकडी सामान होतं ते बऱ्यापैकी सगळं नष्ट करण्यात आलेलं आहे आणि या बाजूला जर पाहिलं तर सगळ्या काचा दिसत आहेत। आतलं मी चित्र पुन्हा एकदा दाखवतो की कॅमेरामन विनोदला मी विनंती करेन की कशा पद्धतीने हे ब्लास्ट करण्यात आलेलं आहे घर। त्यामुळं काही भाग हा कोसळलेला आहे। इकडे भिंतीला चिरा देखील गेलेले आहेत। आपण जर आत येऊन या ठिकाणी पाहिलं तर घरातल्या सगळ्या व्यक्तींना बाहेर काढण्यात आलेलं होतं। कुणीही यामध्ये म्हणजे जीवितहानी कुठलीही झालेली नाही। समोर आपण पाहतोय भिंतीला चीर देखील या ठिकाणी पडलेली आहे। हे सगळं साहित्य आपण पाहतोय। म्हणजे कशा प्रकारे हा स्फोट करण्यात आला असेल याचं म्हणजे चित्र हे यावरून आपल्याला दिसू शकतं। सगळ्या काचा ज्या आहेत खिडक्यांच्या त्या पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत। वरती जर पाहिलं तर जे साहित्य होतं ते देखील अस्ताव्यस्त परिस्थितीमध्ये पाहतं। खाली देखील हा सगळा काचांचा खच पडलेला आहे आणि अशा पद्धतीने ही या शाहीदच्या घरावर कारवाई करण्यात आली आहे। लष्कराने ही थेट कारवाई केलेली आहे। अशा पद्धतीनं अजून जी काही अतिरेकी कारवायांशी संबंधित किंवा दहशतवादी संघटनांशी जे संबंधित असतील त्या सगळ्यांवर आता ही कारवाई केली जाते। त्यामुळं पहलगाम हल्ल्यानंतर खरं तर लष्कर आता अलर्ट झालेला आहे। त्यामुळेच ही सगळी कारवाई केली जाते। पहलगामपासून हे गाव जवळपास 60 ते 70 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्या गावामध्ये खरं तर ही कारवाई करण्यात आली आहे। काश्मीर खोऱ्याचा जर विचार केला तर आतापर्यंत 6 ते 7 घरांवर ही कारवाई झालेली आहे आणि अशा पद्धतीनं यापुढे ही कारवाई सुरू राहील असं लष्कराकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळं जे दहशतवादी होते ज्यांनी 50 राऊंड पहलगामच्या त्या ग्राउंडवर बैसरन व्हॅलीमध्ये फायर केलेले होते त्यांना नेमकं आता कधी पकडलं जाणार ते एक मोठं आव्हान अजूनही सुरक्षा यंत्रणांसमोर कायम असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, छोटीपुरा, शोपियान, काश्मीर।